महाराष्ट्र में अतिवृष्टि हो गई, किसानों को भारी नुकसान हुआ, गांव बह गए। ऐसे में राज्य सरकार हाथ धरकर ना बैठे, तुरंत ओला दुष्काल घोषित किया जाए, मांग की गई है। वंदे भारत न्यूज से बात करते हुए खासदार नागेश पाटिल आष्टीकर ने कहा कि अत्यधिक वर्षा के कारण राज्य में जो आपदा आई है उससे फसलों की जड़ें सड़ने लगी हैं और मिट्टी के आवश्यक तत्व बह गए। 33% से अधिक फसलों को नुकसान हुआ। राजस्व, कृषि विभाग और स्थानीय प्रशासन द्वारा पंचनामा कर नुकसान की रिपोर्ट प्रस्तुत की जा रही है। मात्र जब तक ओला दुष्काल घोषित नहीं होता तब तक किसानों को सही मायने में राहत नहीं मिलेगी, ऐसा उन्होंने कहा। वंदे भारत न्यूज के लिए उमरखेड से प्रसन्नजीत दिवेकर की खास रिपोर्ट। शेतकऱ्याचं नुकसान आहे, अतिशय मोठा हानी आहे शेतकऱ्यासाठी। त्यामुळं आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टरी तातडीने मदत त्यांना दिली पाहिजे। सरसकटच असते, सरसकटच मदत मागत असते आज। कारण काय नुसत्या नदी नाल्याचा विषय नाही आहे, कारण का चांगले वावर सुद्धा जे उपाटाचे राहणार, ज्याला वरचे राहणार म्हणतो आपण, त्याला सुद्धा सातत्याच्या पावसानं आज सोयाबीन काढण्यासारखी परिस्थिती राहील नाही। सगळे सोयाबीनला मोड फुटायला लागलेत, सोयाबीन फुटून खाली पडायला लागले। त्यामुळे आता त्याचे दिवस आलेले होते काढायचे, त्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे, त्यामुळे त्याला सुद्धा मोड फुटायला लागले। आता नाल्याकाठच्या किंवा नदीकाठच्या जमिनी तर खरडून गेले, त्यांना आता पुन्हा पिकवायसारखी सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही आहे। पण जे चांगल्या जमिनी होत्या, उपाटाच्या जमिनी होत्या, ते सुद्धा त्यात सुद्धा पीक 100% खराब झालेलं आहे। त्यामुळे खरड्याचा सर्वे वेगळा घ्यावा आणि सरसकट बाकीच्या पिकाचा सर्वे घ्यावा, असाच आमचा आग्रह आहे। पक्षाची नव्हे, पक्षाचा संबंध नाही या गोष्टीमध्ये। मी एक शेतकरी म्हणून या भागातला नेतृत्व करतो म्हणून किंवा या लोकांची माझी एक त्याच्या प्रति जबाबदारी असल्यामुळे सांगतोय की आम्ही हे प्रकल्प होऊ देणार नाही। हे प्रकल्प काय फार काही फायद्याचा नाहीये, उपयोगाचा नाहीये। त्यापेक्षा खूप साऱ्या उपयोगाच्या गोष्टी याच्यापेक्षा 10% पैशामध्ये होऊ शकतात। याचा पीपीएफ आम्ही मुख्यमंत्र्याला दाखवत आहे। त्यांची वेळ घेऊन मी त्यांची मुलाखत घेणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला जाऊन दाखवून आमचा शेतकऱ्याचा सगळ्याचा विरोध आहे या गोष्टीला, आणि एवढा मोठा पैसा खर्चण्याऐवजी याच्या 10% पैशामध्ये याच्यापेक्षा खूप चांगलं होऊ शकते आणि कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा इजा होणार नाही आणि सगळ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। असाच प्रकल्प त्यांनी राबवला पाहिजे आणि हे प्रकल्प रद्द केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। वंदे भारत से बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया।